अर्जुनाला जो उपदेश केला दुसऱ्या अध्यायामधील 11व्या श्लोकाला उपदेशाचा आरंभ झाला आणि 11व्या श्लोकापासून ते दुसऱ्या श्लोकामधील 38व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभो जयाजयो इथपर्यंत सर्वप्रथम न जायते म्रियते वा कदाचित आदि श्लोकांच्या द्वारे जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च आदि हे सर्व जे श्लोक आहे या सर्व श्लोकांच्या माध्यमातून भगवंतांनी सर्वप्रथम या ठिकाणी सांख्य विषयक ज्ञान सांगितलं। सांख्य म्हणजे ज्ञान योग जो आहे या ज्ञान योगाचं प्रतिपादन भगवंतांनी केलं आणि मग अशा प्रकारे सर्वप्रथम ज्ञान योगाचं प्रतिपादन केल्यानंतर भगवंतांनी एषा ते विहिता सांख्ये की तुम्ही पहिल्यांदा सांख्य विषयक बुद्धी मला सांगितली किंवा आम्हा सर्वांना सांगितली आणि आता काय करताय तत्किम कर्मणी घोरे माम। त्यानंतर भगवंत दुसऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकापासून ते दुसऱ्या अध्यायातील 53वा जो श्लोक आहे नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतोया आदी श्लोकांच्या द्वारे भगवंत या ठिकाणी कर्मयोगाचं प्रतिपादन करतात आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सारासार जर विचार केला तर दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून ते 38वा जो श्लोक आहे तोपर्यंत जे काही सांगितलं तत्वज्ञान हे सर्व सांख्य विषयक असल्यामुळे तो संपूर्ण ज्ञानयोग सांगितला आणि असा जो ज्ञानयोग आहे हा ज्ञानयोग आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे आमचा असणारा अनुष्ठान आमचा असणारा न्यास अधिष्ठान हे काय पाहिजे हे सम्यक पाहिजे दृढ पाहिजे आणि ते अधिष्ठान दृढ बनविण्याच्या उद्देशाने मग ते कसं बनवावं त्या अनुषंगाने भगवंताने कर्मयोगाचं प्रतिपादन केलं आणि म्हणून आता जो आपला संपूर्ण जो विषय चाललेला आहे हा कर्मयोगाचा विषय प्रतिपादित असल्यामुळे या ठिकाणी कर्मयोगाचं प्राधान्य देऊन ही जी कर्म जी आहेत कारण विषय आता कोणता चाललाय विषय चाललाय कर्मयोगाचा आणि कर्मयोगाचा विषय चालल्यामुळे कर्माची असणारी प्रशस्ती किंवा ती कर्म जी आहे ही कर्म कशा प्रकारे करावी की जी कर्म आम्हाला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये चुकवणार नाही कारण कर्म ही करणं गरजेचंच आहे आता कारण विषयच कर्मयोगाचा आहे कारण काल जो प्रश्न विचारला की तिथं एव का आला च का आला च येण्यामागचं कारण हेच या ठिकाणी की या ठिकाणी विषयच कर्मयोगाचा आहे आणि कर्मयोगाचा विषय असल्यामुळे कर्मयोगाचं प्राशस्त्य या श्लोकातूनच भगवंतांना सांगायचं आणि म्हणून ही कर्म ही तुला केलीच पाहिजे हा जो च आहे कर्मयोगाचं प्राशस्त्य त्याची प्रशस्ती ही दाखवण्याकरिता म्हणून तुला कुठल्याही प्रकारे हे अर्जुना अथवा हा सगळा जो विषय चाललेला आहे हा सर्व विषय कोणासाठी चाललेला आहे तर जे साधक आहेत परमार्थ तत्वाच्या मार्गावर मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशया म्हणजे अशा प्रकारे जे मुमुक्षु आहेत जे या मार्गावर आता निघालेले आहेत साध्याकडे जे निघालेले आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण विषय भगवंत या ठिकाणी सांगत आहेत हा विषय पुन्हा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जे गृहस्थी आहेत गृहस्थींसाठी सांगितलं शास्त्राने कुर्वन्ने बेह कर्माणी जिजी विषय छदगम समाहा की 100 वर्षभर तुम्ही काय करा कर्म करत करत आपलं जीवन यापन करा हे गृहस्थींसाठी सांगितलं जे पूर्वमीमांसा धर्ममीमांसा जे मानणारे आहेत त्यांच्यासाठी तो कर्म सिद्धांत प्रतिपादित केला परंतु कर्म करत असताना सुद्धा ज्यांना
परमेश्वर काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा ज्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्या कर्माच्या द्वारे कर्म करत असताना काय झालेलं आहे, कर्म करत असताना त्यांचं असणारं जे चित्त आहे ते कुठेतरी शुद्ध झालेलं आहे. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये आता परमेश्वराविषयी असणारी आसक्ती निर्माण झालेली आहे. परंतु अजून पूर्ण कर्मत्याग केलेला नाही, म्हणजे सर्व कर्म संन्यास अजून घेतलेला नाही. परंतु परमेश्वर काय आहे हे जाणण्याची कर्मामुळे चित्तशुद्धी झाली. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर आता मला परमेश्वर तत्वाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, अशी मनामध्ये ज्यावेळेस भावना निर्माण झाली, त्याला मुमुक्षु आपण, साधक असं आपण म्हणतो, त्या साधकाने मग हा सगळा जो विचार आहे, हा विचार तो जो अशा प्रकारचा जो साधक आहे की ज्याची आता वृत्ती परमेश्वराकडे जाण्यासाठी निर्माण झालेली आहे, परमेश्वर काय आहे हे जाणून घेण्याची मनामध्ये जिगुप्सा निर्माण झालेली आहे की काय आहे परमेश्वर हे जाणलं पाहिजे, हे सगळं मी का करतोय हे जाणलं पाहिजे, नुसतं अंध नाही. तर मी हे का करतो आहे हे जाणण्याची ज्यावेळेस त्याला इच्छा झाली, त्यावेळेस त्याच्यासाठी भगवंताने मग आता तू कर्म करतोच आहे ना, तुला कर्म करायचीच आहे ना, मग ती कर्म तू कशा प्रकारे केली पाहिजे. कारण कर्म तर तुला सोडायचं नाही, कर्म सिद्धांतावर चाललेलो आहोत, मग तू कर्म आता करत आहे, मग ती अशी तुझ्या हातून होणारी जी कर्म जे आहे, जोपर्यंत सर्व संकल्प संन्यासी किंवा सर्व कर्म संन्यास होत नाही तोपर्यंत तू कर्म करत आहे. तर मग ती कर्म कशा प्रकारे साधकाने करावी हा विषय या ठिकाणी प्रतिपादित होत आहे. आणि त्या अनुषंगानेच भगवंत या ठिकाणी त्याची व्याख्या करतात की जो साधक आहे, ज्याला आता परमार्थ तत्वाला जाणायचं आहे, त्यांच्यासाठी सांगितलं हा सर्व मार्ग. ज्ञान मार्ग तर पहिला सांगून झाला, परंतु त्या ज्ञान मार्गाची योग्यता म्हणून मागच्या याच्यामध्ये आचार्य म्हणतात ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्याची योग्यता येण्याकरिता कर्मानुष्ठान गरजेचं आहे. कर्म लगेच टाकून चालणार नाही आपल्याला की आम्ही केला त्याग आणि बसलो, होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर कर्म करत आहे तर मग ती कर्म कशा प्रकारे करावी. समदुःखे सुखे कृत्वा समत्वम योग युच्यते. योग कर्म सुकौशल्यम. कर्मामध्ये कुशलता हे दोन विषय महत्वाचे सांगितले. योग कर्म सुकौशल्यम आणि समत्वम योग उच्यते. या श्लोकदेव सगळ्या सारासार जो आहे दुसऱ्या अध्यायातील 42-40व्या श्लोकापासून ते 53व्या श्लोकापर्यंत हा जो कर्मविभाग या ठिकाणी प्रतिपादित केला, या कर्मयोगाचा सूत्रात्मक जर सांगितलं तर ही दोन सूत्र फार महत्वाची भगवंतांनी सांगितली. एक समत्वम योग उच्यते आणि दुसरं योग कर्म सुकौशल्यम. योग म्हणजे काय आपण म्हणतो, योग म्हणजे काय, कर्मामध्ये असणारी कुशलता. मग कर्मामधली कुशलता म्हणजे नक्की काय, तर कर्मामधली कुशलता म्हणजे ते कर्म कशा प्रकारे केल्यानंतर मला या सगळ्या साधकांचाच विचार चाललेला आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, सर्वसामान्य जी जनता आहे किंवा सर्वसामान्य जे लौकिक आहे त्यांचा विषय याच्यामध्ये नाही. तर ह्याच्यानंतर जे पुढे आलेले आहेत त्यांचे साधक आहेत, ज्यांना साध्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्यासाठी हा सगळा विषय चाललेला आहे या ठिकाणी. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे. समत्वम योग उच्यते. त्यांच्यासाठी सांगितलं मग योग म्हणजे काय, जी कर्म जी आहे ती समभावाने मनामध्ये सिद्ध्यो समोभूत्वा त्या कर्माचं असणारं जे फळ आहे ते कुठल्याही प्रकारे जरी मला प्राप्त झालं, जरी त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे टर्मॉइल्स तरंग, थोडक्यात जे आमच्या अंतःकरणामध्ये आपण एखादं कर्म करायला घेतलं
आणि ते जर डिस्टर्ब झालं तर काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये तरंग निर्माण होतात की मी उगीच केलं आणि मी ह्याच्या नादी उगीच लागलो, मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. अशा प्रकारचे तरंग जे निर्माण होतात, हे तरंग अंतःकरणामध्ये निर्माण न होऊ देणे म्हणजे समत्वम योग उच्यते. प्राप्त कर्म जे आहेत ती प्राप्त कर्म तो करत राहतो. म्हणजे काय आहे, भिक्षाटनादी जे आहे अशा प्रकारची जी कर्म आहे तेवढीच कर्म तो करत राहील. शारीरम केवलम कर्म सांगितलं. तिसऱ्या अध्यायात आपण जाऊ आता. कोणती कर्म तो करतो, तर जी शरीराला अपेक्षित कर्म जे आहेत तेवढीच कर्म त्याच्या हातात आता होत जातील. आणि अशा प्रकारचे कर्म करत असताना तो काय समत्व बुद्धीने, मला भिक्षा मिळाली नाही म्हणून सुद्धा उद्विग्न होत नाही, अथवा एखाद्या घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं तरी सुद्धा फार त्याला हर्ष निर्माण होत नाही. अशा प्रकारे समत्व भावाने म्हणजे थोडक्यात साधकाच्या अंतःकरणामध्ये जे आपले सातत्याने तरंग उठत असतात कर्म करत असताना, मी का करू, अरे मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे तसं केलं असतं तर बरं झालं असतं, अशा प्रकारे सातत्याने प्लस अथवा मायनस, प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह येतील असं नाही, निगेटिव्ह सुद्धा होतील, कधी पॉझिटिव्ह होतील कधी नाही, अशा प्रकारे. परंतु ते जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे तरंग सारख्या अंतःकरणामध्ये निघत आहेत किंवा चालत आहेत, उठत आहेत सातत्याने, हे तरंग विरहित कर्म म्हणजे समत्वम योग उच्यते. अथवा पुढच्या श्लोकातून सांगितलं योग हा कर्मसु कौशल्यम. हे दोन मुद्दे फार महत्वाचे. या सगळ्या श्लोकाचं सारासार महत्व काय, या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून 40 ते 53 हे दोन प्राकर्षाने मुद्दे आपल्याला सांगितले. कर्मयोग जर करायचा असेल तर साधकाने कर्मयोग कशा प्रकारे करावा, समत्वम योग उच्यते. आणि योग हा कर्मसु कौशल्यम, कर्मामध्ये कुशलता. योग म्हणजे काय, तर कर्मामध्ये असणारी कुशलता. मग कर्मामध्ये कुशलता म्हणजे काय, हे जे मी कर्म करत आहे ते कर्म करत असताना अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा तरंग, कोणत्याच प्रकारची भावना, उद्विग्नता निर्माण न होता शांत चित्ताने ते कर्म करत राहणे म्हणजे योग हा कर्मसु कौशल्य. म्हणजे अशा प्रकारची जी कर्म ज्यावेळेस साधक करत राहतो त्यावेळेस तीच कर्म जी बंधनाला कारण आहेत, परंतु अशा प्रकारे समत्व बुद्धीने आणि कर्माची असणारी कुशलता प्राप्त करून ज्यावेळेस तीच कर्म करतो त्यावेळेस तीच कर्म जे बंधनाला कारण आहेत तीच कर्म चित्तशुद्धीद्वारा बंधन सोडवण्याकरिता सुद्धा कारणीभूत होतात. म्हणून हे भगवंतांना एवढा इथं विचार सांगायचा आहे. म्हणून हा जो विचार जो सगळा या ठिकाणी आता चाललेला आहे, क्लिष्ट विचार 40व्या श्लोकापासून कशासाठी सांगितलं, तर हा सर्व क्लिष्ट जो विचार आहे, जे साधक आहे ज्यांना परमार्थ तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांच्याकरिता म्हणून हा सर्व विचार या ठिकाणी चाललेला आहे. म्हणून अशा प्रकारे सर्वप्रथम या ठिकाणी ज्ञानमार्गाचं प्रतिपादन केलं. तो ज्ञानमार्ग अत्यंत कठीण आहे. तो ज्ञानमार्ग प्राप्त करायचा आहे साधकाला. मग साधकाने काय लगेच सगळं कोणी नाही, कश्चित क्षणमपी कोणीही लगेच कर्म सोडू शकत नाही. मग कर्म तर करायची आहेत, कर्माचा त्याग लगेच होऊ शकत नाही. म्हणून काल ते म्हणतात की भगवंत काल जो प्रश्न होता की एव काच का कर्म करणंच आहे पहिल्यांदा अवस्थेमध्ये, लगेच सगळं जर सोडून बसलं तर काही मिळणार नाही. त्याला सांगितलं पुन्हा गीतेने मिथ्याचार सातत्याने आला तो विचार की अशा प्रकारे मनाची तयारी नसताना, मिथ्याचार कधी सांगितलं भगवंतांनी की ज्यावेळेस अजून मनाची तयारी झालेली नाही. हा विषय 1-2 वर्षाचा नसतो की आम्ही लागलो आणि लगेच झाली तयारी. अलग लक्षात आनंद याच्यामध्ये अनेक जन्माचे असणारे संस्कार आहेत.
पुन्हा ह्या जन्माचे असणारे संस्कार आहेत. या सगळ्या संस्कारामधनं शुद्धी व्हायची. म्हणजे काय, लगेच गेला मार्गावर, मी मागच्या वर्षापासून आलो, आता वेदांत श्रवण करतोय, हे करतोय, ते करतोय, आता माझं चित्त शुद्ध झालं, आता मी सर्व कर्म संन्यास करतो, मला लगेच त्या तत्वाची प्राप्ती होत, असं नाही होत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध हे सांगितलं. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारो हजारो लोक प्रयत्न करतात या मार्गावर. बाकी लोकांचा जे सांसारिक विषय लोक आहे त्यांचा विषयच नाही, लौकिक जे विषय आहे त्यांचा विषय नाहीच. परंतु जे अशा प्रकारे आता श्रवण मनन काहीतरी चिंता, ज्यांनी आता चिंतन चालू केलेलं आहे, अशा लोकांचा विषय या ठिकाणी चाललेला आहे. असे जे आहेत, असे मनुष्याणाम सहस्रेषु, असे हजारो हजारो लोक परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत. यततामपि सिद्धानाम, असे हजारोंमध्ये जे परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यामध्ये यततामपि सिद्धानाम, एखादाच कश्चिन माम वेत्ती तत्वतः, या हजारो हजारो लोकांमध्ये की जे साधक अवस्थेमध्ये आहेत, साधक अवस्थेमध्ये येऊन आता पुढे पुढे चाललेले आहेत, अशा हजारो लोकांमध्ये एखादाच काय करतो, मला तत्वाने प्राप्त करतो किंवा वास्तविक स्वरूपाचं त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे तो ज्ञाननिष्ठा, ती ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्याकरिता कर्मयोगाचं अनुष्ठान गरजेचं आहे. म्हणून कर्मयोग सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तस्मात, मागच्या पाठामध्ये त्यांनी सांगितलं की तस्मात ज्ञानयोग निष्ठा प्राप्ती करण्यासाठी आचार्य म्हणतात. कशासाठी हे सगळं सांगितलं, तस्मात कधी सांगितलं, 47वा जो श्लोक आहे कर्मण्येवाधिकार असते, मुख्य कर्मयोगाचा श्लोक, त्या श्लोकाच्या अगोदर आचार्य म्हणतात. काय म्हणतात आचार्य त्या ठिकाणी, तस्मात सांगितलं. तस्मात म्हणून काय, पूर्वी कधी ज्ञाननिष्ठा अधिकार प्राप्ते, हे अजून ज्ञाननिष्ठेचा अधिकार त्याला प्राप्त झालेला नाही, परंतु तो ज्ञाननिष्ठेचा अधिकार त्याला प्राप्त करण्यासाठी काय, प्राप्ते कर्माणि अधिकृतेन, जी त्याला कर्म जे आहे, अधिकृत जी कर्म आहे, ही सर्वच्या सर्व अधिकृत कर्म अधिकारी पुरुषाने ती सर्वजापि कर्म कर्तव्यम, की ती सर्वच्या सर्व जी कर्म आहे त्या अधिकारी पुरुषाने ती सर्वच्या सर्व कर्म ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्याकरिता करणं अत्यंत गरजेचं आहे. कर्माचा लगेच त्याग करून काही होत नाही की आम्ही आता हे झालं ते झालं. बरेच साधक जे आहेत, बरेच या मार्गावर श्रवण मनन निधिध्यासन करण्यासाठी येणारे साधक आहेत, त्यांचा कधी कधी अशी भ्रमित कल्पना होते की आता आम्ही वेदांत श्रवण केले, आता आम्हाला कर्म करून काय करायचंय, आता आम्ही नुसतं श्रवण मनन निधिध्यासने परमेश्वर प्राप्त तसं होऊ शकत नाही. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म हे अपेक्षितच आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं हा सगळा विषय कर्मयोगाचा, की अशा पहिल्यांदा ज्ञानाची श्रेष्ठता सांगून हे ज्ञान तुला प्राप्त करायचं असेल तर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुला कर्मयोगाचंच अनुष्ठान केलं पाहिजे. आणि मग ते कर्मयोगाचं जे अनुष्ठान आहे ते कशा प्रकारे करावं, तो कर्मयोग कसा सिद्ध करावा, ते थोडक्यात भगवंतांनी सांगितलं. समत्वम योग उच्यते आणि योग हा कर्मसु कौशल्यम. कर्म आम्ही करतोय, पण कर्मामधली कुशलता आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. कर्मामधली कुशलता म्हणजे हेच की ते कर्म जे आहे मा कर्मफल हेतुर्भूः सांगितलं. ते कर्माचं असणारं फळ आम्हाला हेतुमाभूत, कर्म करत असताना त्याच्या ज्या फळामध्ये असणारी जी अपेक्षा आसक्ती बुद्धी आहे, ज्यावेळेस आसक्त बुद्धी ठेवून आम्ही कर्म करत आहोत त्यावेळेस ते कर्माचं असणारं फळ आम्हाला हेतू होणार आहे. आणि ज्यावेळेस कर्मफळ हेतू होईल त्यावेळेस ते कर्मफळ जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. परंतु कर्म करत असताना समत्व बुद्धीने कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा न ठेवता साधकाचा विषय चाललेला आहे. पुन्हा सांगतो,
गृहस्थी जे सर्वसामान्य आहे त्यांचा विषय इकडे अजून आलेला नाहीये. जे साधक आहेत की ज्यांनी आता या मार्गावर आलेले आहेत, पुन्हा पुन्हा म्हणून तोच विषय सांगतो. कारण का विषय हा क्लिष्ट असल्यामुळे काय होतंय की सगळं आपल्या डोक्यामध्ये कर्म करायचं म्हणजे आम्ही सगळेचे सर्व जे आहे लौकिक कर्म किंवा जे गृहस्थी आहे ते सगळ्यांना घेऊन चालतो. त्यांचा विषय इथे घेतलेलाच नाही. जे साधक आहेत ज्यांना आता परमार्थ तत्वाचं ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठी हा विषय चाललेला आहे. बाकी लोकांचा याच्याशी काहीही संबंध नाही की त्यांची कर्म कशी ते असं कर्म करतात, त्यांचा विचारच नाही. इथं फक्त त्यांचाच विचार आहे की जे पारमार्थिक मार्गावर आपली उन्नती करू इच्छितात, जे आपल्या साध्यापर्यंत पोहोचू इच्छितात, त्यांचाच विचार या ठिकाणी चाललेला आहे. बाकीच्यांचा विषय या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून ते अशा प्रकारे त्यांची जी कर्म आहेत कुठल्याही फलासंधी किंवा कुठल्याही प्रकारच्या फलाची आसक्ती, कारण का आता त्यांचं फल एकच आहे, परमार्थ प्राप्ती. हेच त्यांना परमप्रयोजन त्यांच्या जीवनाचं असल्यामुळे बाकीच्या कर्मामध्ये असणारी आसक्ती आता कमी झालेली आहे. परंतु कर्म करतायत. चित्तस्य शुद्धये कर्म नसु वस्तू उपलभ्यते. शास्त्र म्हणते कर्म कशासाठी करायची? चित्तस्य शुद्धये कर्म सांगितलं. चित्ताची शुद्धी करण्यासाठी कर्मयोग हा करणं अत्यंत आवश्यक आहे, सोडून चालणार नाही. बरेच आता मी सुद्धा पाहतो याच्यामध्ये अनेक जे आहेत की वेदांताचं श्रवण चालू केलं की पहिलं काय त्यांच्या डोक्यामुळे प्रश्न पडतो की कर्म त्याग केला पाहिजे, हे आम्ही कर्म का करायचं, कर्म ते का करायचं. परंतु चित्तस्य शुद्ध हे कर्म सांगितलं शास्त्राने. चित्ताची शुद्धी ही कर्मानेच होत असते. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या चित्तामध्ये ज्ञाननिष्ठेचा असणारा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून तर भगवंतांना हे सगळे श्लोक सांगायला लागले की कशा प्रकारे कर्म करायचंय. हे ज्ञान हे श्रेष्ठच आहे, परंतु ते ज्ञान प्राप्तीसाठी असणारी जर योग्यता जी आहे, श्रेष्ठ वस्तू प्राप्त करण्यासाठी योग्यता कुणालाही काही देऊन चालत नाही. कुणी आला तुला हे घे, तू तसं कर, तू तर काही त्या व्यक्तीचा आपण सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याला एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती व्यक्ती त्या योग्यतेची आहे का नाही हे आपण पाहतो. आणि पाहिल्यानंतर मग आपण त्याला ती वस्तू देतो की बाबा हे धर, माझ्या घराची चावी तुझ्याकडे ठेव, किंवा अमुक ही वस्तू धर, जरा ते आला की त्याला ती गोष्ट दे. म्हणजे सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा आपण व्यक्तीची पारख करत असो आणि त्याला एखादी गोष्ट देत असू तर पारमार्थिक तत्वाचं ज्ञान आहे. मग ते ज्ञान याला त्याला देऊन चालणार आहे का? मग चालणार नाही. आणि म्हणून मग त्याला कोणासाठी की ज्याचं चित्त शुद्ध झालं. मग चित्त शुद्धीसाठी काय आहे इलाज? आमच्याकडे चित्तशुद्धीसाठी कर्म सांगितलं. चित्तस्य शुद्धये कर्म. चित्ताची शुद्धी कर्मानेच होत असते. न तो वस्तू उपलभ्यते, परंतु वस्तूची उपलब्धी झाली नाही. शास्त्र म्हणतो वस्तूची उपलब्धी परमार्थ तत्वाचे जे ज्ञान आहे, ज्ञान मार्ग जो आहे तो त्याने नाही, परंतु त्याच्यासाठी जी योग्यता पाहिजे. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला सगळ्या त्या परीक्षा देत 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 तुमचे काय असेल नंतर प्रॅक्टिस होईल, हे होईल, ते होईल. असं 12वी नंतर पुन्हा त्याला काहीतरी 5, 6, 10, 8 वर्ष काढायला लागतात. त्यानंतर त्याला ते मिळतं, कारण त्याचा तो अधिकार प्राप्त झाल्यानंतरच. त्याप्रमाणे इथे ज्या वेळेस तो अशा प्रकारे या दोन मुद्द्याच्या द्वारे कोणता समत्वम योग उच्यते आणि योग कर्म सुकौशल्यम, कर्मामध्ये कुशलतापूर्वक कर्म तर करतोय परंतु त्याचा असणाऱ्या फळाची अपेक्षा न करता ते कर्म कसं मला बंधनाला प्राप्त घेऊन जाणार नाही असा विचार डोक्यामध्ये ठेवून साधक, पुन्हा पुन्हा सांगतोय, हा सगळा विषय साधकांच्या अनुषंगाने चाललेला आहे. हा आत्ता जो सगळा गीतेचा जो विषय चाललेला आहे, आपण ज्या ठिकाणी आता हे सातत्याने मांडतोय, हा कोणासाठी विषय मांडतोय की जे साधक आहेत त्या साधकांसाठी हा सगळा विषय चाललेला आहे. बाकी लौकिक जो समाज आहे, लौकिक समाजाचा इकडे काही अजून विषय येतच नाही त्यांना. त्यांचं आपलं चाललेलंच आहे.
त्यांना चित्तशुद्धी काय काय नाही, खावं पिवं मजा करू हेच त्यांचा विषय, त्या व्यतिरिक्त त्यांना बाकी काही हे विषयच नाही. हे कर्म केल्यानंतर आमचं चित्त शुद्ध होणार आहे का काय होणार आहे काही त्याची त्यांना घेणं नाही देणंही नाही. परंतु जे साधक आता हे श्रवण मनन करायला लागलेत, मनन करायला लागले, चिंतन करायला लागले, त्यांच्या अनुषंगाने त्यांना साठी की त्यांच्या हातून होणारी कर्म हे अशा प्रकारे कर्म त्यांच्याच हातून अशा प्रकारे कर्म होऊ शकतं की ज्यांना आता परमार्थ तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे संसारामध्ये आता कुठल्याही प्रकारची त्यांची आता वासना राहिलेली नाही, हे करायचे ते करायचं अमुक करायचं. त्यांची आता संपूर्ण वृत्ती जी आहे ही वृत्ती काय झाली आहे, ही आता पूर्ण बदललेली आहे. आता त्यांची वृत्ती कुणाकडे लागली, फक्त परमेश्वरच प्राप्त झाला पाहिजे. आता काल सांगितल्याप्रमाणे आता न फिरे माघारी. महाराज म्हणतात की या मार्गावर आता आलोय, आता माघारी फिरणं नाहीये. म्हणजे अशा प्रकारे कोणत्या मार्गावर, तर परमार्थ तत्व जाणून घेण्याच्या, ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्याच्या मार्गावर आता आम्ही आलेलो आहोत. मग अशा मार्गावर आल्यानंतर आता ते जे ध्येय आहे, ध्येय लगेच काय प्राप्त होणार नाही, पण त्या ध्येयाच्या अनुषंगाने आम्ही आता आमची वाटचाल जर करत असो, तर मग आम्हाला आमची कर्म कशा प्रकारे करायचंय, आम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय, आमच्या हातून होणारी कर्म कशी असावी, हा सगळा विषय भगवंत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पहिले जे गीतेचे आहे दुसऱ्या श्लोकातून 11व्या श्लोकापासून ते सांगितलं 38व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञानमार्गाचं प्रतिपादन केलं. आणि तो ज्ञान मार्ग आहे किंवा ती ज्ञाननिष्ठा जी आहे ती कशी प्राप्त व्हावी, ते प्राप्त करण्यासाठी काय गरजेचं आहे, कर्ममार्ग. म्हणून लगेच कर्माचा त्याग नाही. अनेक गोष्टी अनेक वेळा असं बरेचदा होतं, वेदांताचं श्रवण चालू झालं की कर्माचा त्यागच लगेच होतो. मग त्याच्यामध्ये आलस्य निर्माण होतं. मग तो कधी कधी काय होतं, सारखं कालपासून एक सांगतोय काय, तो त्याला स्लिपरी पाथ निर्माण होतो की अजून तुला त्या तत्वात तेवढी मनाची तुझी अजून धारणाच झालेली नसताना सोडून द्यायचं आणि ते पण धरायचं नाही. मग काय होतं, मधला जो स्लिपरी पाथ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी घसरतो. मग कर्म करत असताना त्याच्यामध्ये चित्त काही वेळ गुंतून राहतंय, त्याचं अजून तिथपर्यंत गेलेलं नाहीये, परंतु त्याच्या अनुषंगाने कर्म करतोय की मला तिथपर्यंत जायचंय, माझं प्राप्तव्य स्थान तिथं आहे, त्या प्राप्तव्य स्थानापर्यंत मला जायचं आहे. मग त्या प्राप्तव्य स्थानापर्यंत जायचं असेल तर कशा मार्गाने गेलं पाहिजे, कशा प्रकारे आता मी कर्म केली पाहिजे. नुसतं सगळं सोडून मला आलस्य येऊन चालणार नाही, मग काही कर्म मला केली पाहिजे. मग ती कर्म कशी केली पाहिजे, सबत्वम योग उच्यते. आता मी जी काही कर्म करेल ती कर्म करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे तरंग निर्माण होणार नाही. माझं कर्तव्य कर्म हे आहे या भावनेने तो कर्म करत राहील. आणि म्हणून अशा प्रकारे कर्म करून ज्यावेळेस चित्ताची शुद्धी होईल त्यानंतर त्याला ज्ञानप्राप्ती होईल. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याची असणारी फलश्रुती भगवंतांनी पुन्हा सांगितली. 55वा जो अध्याय आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिक किम प्रभाषेत किमासीत प्रजेत किम. कशा प्रकारे, अशा प्रकारे कर्म करून ज्याची चित्तशुद्ध झालेला आहे आणि चित्तशुद्ध झाल्यानंतर ज्याने ज्ञाननिष्ठा प्राप्त केलेली आहे. सिक्वेन्स कसा आहे बघा. आता त्याने ज्ञाननिष्ठा प्राप्त केलेली आहे तो स्थितप्रज्ञ. तो कसा राहतो, कसा बोलतो, काय करतो, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भगवंत पुन्हा 55व्या श्लोकापासून द्यायला आरंभ करतात. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्य. आता तो भगवंत म्हणतात आत्मन्येवात्मना तुष्ट. त्याला आता दुसऱ्या कशाचीच गरज नाही. येते का आता लक्षात. आता तो फक्त स्वतःच्याच यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. अलग लक्षात. कधी त्या योग्यतेला गेल्यानंतर सांगितलं.
आता काय, तो स्वतःच्याच आत्म्यामध्ये रममान राहतो. नंदते नंदते नंदत्येव, स्वतःच्या आत्म्यामध्येच तो आता रममान राहतो. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, त्याला स्वतःमध्येच आता तृप्ती आहे. जी तृप्ती आम्ही बाहेर फिरत होतो की इथं आहे तिथं आहे, हे खाल्ल्यावर मिळेल ते खाल्ल्यावर मिळेल, ती तृप्तीला आता स्वतःमध्येच. म्हणून त्या ठिकाणी मैत्रीण याज्ञवल्क्याच्या संवादामध्ये सांगतात, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. तो उपदेश दिला की हे सगळं कशासाठी मला प्रिय आहे. उपदेशनामध्ये सगळं दिलं, वाटण्या झाल्या दोघी कात्या आणि मैत्रिणी बरोबर याज्ञवल्क्यांनी केल्या. नवारे जायाय कामाय जाया प्रिया भवतु आत्मनस्तु कामाय जाया प्रियावत. नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवतु आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति. पैसा मला का प्रिय, त्या पैशापासून मला सुख मिळते. नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय वित्तं. का बरं आम्हाला पैसा प्रिय. तुम्हाला सगळ्यांना बंडल दिले एक दिवस पैशाचे आणि एका हॉलमध्ये कोंडून ठेवलं, हा पैसा घ्या किती पाहिजे तेवढा. आणि आता एक आठवडाभर हा पैसा आणि तुम्ही या खोलीमध्ये कोंडून ठेवतो तुम्हाला, तर तुम्हाला त्या पैशाचे काय उपयोग का, काही उपयोग नाही. मग कधी त्या पैशापासून जेव्हा मला सुख निर्माण होतं, त्या पैशापासून मी एखादी वस्तू खरेदी करतो आणि ती खरेदी केल्यानंतर माझ्या मनाला सुख निर्माण होतं, म्हणून मला वित्तप्रिय. कारण त्या पैशापासून निर्माण केलेली किंवा निर्माण घेतलेल्या वस्तूपासून मला सुख मिळतं. मला म्हणजे आत्मनस्तु कामाय. आणि म्हणून शेवटी उपदेश करा, आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति. या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या प्रिय जगतामध्ये वाटतात, ज्या का आम्हाला प्रिय, तर त्याच्यापासून, त्या वस्तूपासून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. शेवटी उत्तर त्याचं दिलं की त्या गोष्टीपासून मला सुख मिळतं. मला ही गोष्ट का प्रिय, तर त्या गोष्टीपासून मला सुख मिळतं, म्हणून मला ती गोष्ट प्रिय आहे. आत्मनस्तु कामाय, मग काय, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या आत्म्यासाठीच सगळं प्रिय. मग आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. याज्ञवल्क्य उपदेश करतात. मग त्याच्यासाठीच तुला हे सगळं प्रिय आहे, तर मग त्याच्यासाठीच प्रयत्न करणार. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. हे मैत्रेयी, तुला तर हे सगळं त्या आत्म्यासाठीच प्रिय आहे, मग तो आत्मतत्वच जाणण्यासाठी तू प्रयत्न करणार की ज्याच्यासाठी हे सगळं प्रिय आहे, ती मूळ वस्तूच तुला तर प्राप्त झाली, तर मग हे बाकी सगळे जो खटाटोप आहे, हा खटाटोप आपल्या आप बंद होईल. आणि अयस्य आत्मरतिरेव स्यात् सांगितलं की एकदा त्याला त्या आत्मतत्वाची गोडी निर्माण झाली, आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः. आत्म्यामध्येच तो आता रममान आहे. नंदति नंदति नंदत्येव रमते बालोन्मत्तवदेव. भजगोविंदम मध्ये सगळं सांगितलं की कशा प्रकारे तो राहतो. रमते बालोन्मत्तवदेव. अगदी लहान मुलासारखा उन्मत्तासारखा तो आपला राहतो. कसा, नंदति नंदति नंदत्येव, आनंदित राहतो तो आता. कारण का, त्याला तो आनंदाचा असणारा खजिना त्याला तो जीवनामध्ये आता प्राप्त झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तो एकदा प्राप्त झाला. आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः. स्वतःमध्येच रममान आहे आता. तस्य कार्यं न विद्यते. आता तो अशा प्रकारे जेव्हा त्याचा वास्तविक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेस आता त्याला तस्य कार्यं न विद्यते, आता त्याचं कोणतंच कार्य राहत नाही. म्हणून त्यासाठी मग सर्व कर्म संन्यास हे एकच कार्य राहत, सगळ्याचा त्याग. नंतर आता मूलभूत वस्तूचीच प्राप्ती झालेली असल्यामुळे ती मूलभूत वस्तू प्राप्त करण्यासाठी ज्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा त्याने काय करणं, मूल वस्तूच प्राप्त झाली. राजाच ज्याचा ऐकतोय त्याला बाकीच्यांची काही गरजच नाहीये. प्रधानाला एक सांगेल, याला सांगेल, शिपायाला सांगेल, त्याला सांगेल, द्वारपाल, काय गरजच नाही. राजाच त्याचा ऐकतो म्हटल्यानंतर काय, तसं आत्मतत्वच वास्तविक जो असणारा आनंदाचा जो सागर,
मला जर प्राप्त झाला, त्याला जर मिळाला, तो खजिनाच मिळाला, मग त्याला बाकीच्या गोष्टींचं काहीच काम नाही. तस्य कार्यम न विद्यते. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ती ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर तो जो ज्ञानी आहे, मग तो कसा राहतो, काय बोलतो, त्याचं सगळं विश्लेषण भगवंतानी 95व्या श्लोकाचं पासून केलं. प्रजहाती यदा प्रकर्षेण जहाती प्रजहाती यदा कामान आत्मन. सगळ्या जेवढ्या मनामध्ये ज्या कामना, मला अमुक करायचे तमुक करायचे, या सगळ्याच्या सगळ्या कामना, एक सुद्धा कामना त्याच्या मनामध्ये आता राहत नाही. मला हे करायचंय, काहीच कुठल्याच प्रकारची कामना मध्ये राहत नाही. मग कशा कामना नाही राहत, मग कसा राहतो, आत्मन्येव आत्मना तुष्टा. स्वतःमध्ये सर्व मानतो आता राहायला सुरुवात होते. पुढे गेला 4थ्या स्टेप पासून पुढे ज्ञानाच्या ज्या सप्तभूमिका सांगितल्या, त्या सप्तभूमिकेपासून 4थी जी भूमिका सांगितल्या, 4थी भूमिकेपासून पुढे तो आता काय सांगते, स्वतःमध्येच रममान व्हायला लागला आता. म्हणजे अशा प्रकारे त्याची असणारी फलश्रुती म्हणजे असणाऱ्या प्रजहाती यदा कामापासून पुढच्या सगळे श्लोक. म्हणजे अशा प्रकारे मग काय होतं, तो जो आहे अशा प्रकारे कर्म निष्ठा प्राप्त झाल्यानंतर त्या कर्मयोगाच्या द्वारे चित्तशुद्ध झालं, चित्तशुद्धीद्वारे ज्ञाननिष्ठा प्राप्त झाली, ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर स्वतःमध्ये जो रममान, त्याला दुसरा आता काम राहिलं नाही असा जो आहे, त्याच्यासाठी मग शेवट सांगितली फलश्रुती, आपूर्यमानमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत् तद्वत् कामायम प्रविशंती सर्वे. त्याच्यामध्ये संपूर्ण ज्या ज्या म्हणून आमच्या मनामध्ये कामना ज्याप्रमाणे आहेत, आता आम्ही का फिरतोय, का इकडे जातोय, का तिकडे जातोय, अमुक करायचंय तमुक करायचंय, हे करायचंय ते करायचंय, कारण या सगळ्या कामना ज्या आहेत, या कामनेच्या मागे लागून लागून ही कामना पूर्ण करायची, आज ती कामना पूर्ण करायची, म्हणून आम्ही सातत्याने फिरतोय. आता कामनाच काय नाही राहिली मनामध्ये. जसं समुद्रामध्ये येणारं संपूर्ण नदीचं जल तेथे येऊन एकत्रित होतं, तद्वत् कामायम प्रविशंती सर्वे. याच्यामध्ये सगळ्या ज्या कामना आहेत त्या इथे समाप्त होऊन जातात. तोच सांगितलं, स म्हणजे तोच काय, शांती मापनोती. तोच वास्तविक आता जीवनामध्ये परमशांतीला प्राप्त करतो. न कामकामी, जोपर्यंत मनामध्ये कामना आहे तोपर्यंत ती परमशांती जी आहे, ही परमशांती मनुष्य साधकाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची ती परमशांती आहे, ती प्राप्त करायची असेल तर ज्ञाननिष्ठा, आणि त्या ज्ञाननिष्ठेची योग्यता प्राप्त करायची असेल तर कर्मनिष्ठा. आणि म्हणून अशा प्रकारे ती कर्म जी आहेत, ही कर्मनिष्ठा ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस ती कर्म कशा प्रकारे करायची, त्याचं असणारं विश्लेषण भगवंत या सगळ्या श्लोकाच्या 40 ते 53 या 13 श्लोकाच्या माध्यमातून कर्मयोगाचा असणारा सिद्धांत प्रतिपादन करतात. आणि म्हणून अशा प्रकारे कर्म करत गेल्या. आता लक्षात आलं का कशा प्रकारे, कशाचा संबंध, काय संबंध या कर्मयोगाचा तिथपर्यंत जाण्यासाठी. तर अशा प्रकारे ज्यावेळेस कर्म करत आपण जाऊ त्यावेळेस ती परमशांती जी आहे, ती परमशांती त्या साधकाला, जो मुमुक्षु आहे, जो साधक आहे, त्यांचाच विचार या पुन्हा पुन्हा तिथेच आलो, बाकीच्यांचा विचार नाहीये ह्याच्यामध्ये. की जे साधक आहेत, जे मुमुक्षु आहेत, ज्यांना परमार्थ तत्व काय जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी हा सगळा विषय सांगितलेला आहे. ते त्या तत्वाला अशा प्रकारे प्राप्त करतात. आणि म्हणून लगेच कर्म आपण त्यागू शकत नाही, लगेच कर्मापासून आपण दूर जाऊ शकत नाही. मग ती कर्म आपण कशा प्रकारे करावीत, कशा प्रकारे त्या वस्तूचा विनियोग करून घ्यायचा, असा नाही तर तसा कसा उपयोग करता येईल आपल्याला त्याचा, या कर्माचा चित्तशुद्धीसाठी, ते भगवंत इथे सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे हा कर्मयोगाचा सिद्धांत या ठिकाणी भगवंत प्रतिपादित करतात, की जो आता आपला सगळा चाललेला आहे. अत्यंत आपल्याला वाटतं 2-4 दिवस की फार क्लिष्ट आहे, फार क्लिष्ट आहे. तर अशा प्रकारे म्हणून त्याच्यावर आता सारासार विचार
आता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढचा असणारा श्लोक उद्याच्या पाठाला पाहू. दूरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. कृपणा सांगितलं. कोण? फलहेतवः म्हणजे जे जीवनामध्ये आपल्या फलाची अपेक्षा ठेवून कर्म करत राहतात ते सगळेच्या सगळे कृपणा आहेत. कारण का? फलाची इच्छा ठेवतात. आणि फलाची इच्छा ठेवली म्हणजे ती काय फलाची इच्छा होणार आहे? जन्माला पुन्हा कारण होणार आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे फलाची इच्छा ठेवून कर्म करणारे सर्वच्या सर्व कृपण आहेत. त्याचा असणारा अर्थ उद्याच्या पाठाला पाहू.